हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मी आज मस्त माझ्या देवाऱ्यात जे गाय वासरू आहे ना त्यासाठी छान शॉल बनवणार आहे. तर आधी ज्यांनी माझे देवपूजेचे व्हिडिओ बघितले आहे त्यांना माहितीच असेल की माझ्या देवाऱ्यात जी गाय वासरू आहे त्याला छोटीशी शॉल घातलेली असते. तर मी त्या 2 ते 3 बनवल्या आहेत. त्या अशाच पद्धतीने बनवल्या आहेत. तर माझ्यासारखं ज्यांच्या देवाऱ्यामध्ये जरा मोठ्या साईजचं गाय वासरू असेल त्यांना असं काही करायचं असेल तर त्यांनाही आयडिया भेटेल. आणि ज्यांना शिलाईकाम वगैरे येत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट आहे. कारण अशा गोष्टी बऱ्यापैकी शिलाईकाम करूनच आपण करत असतो. पण आता मी ज्या ताईंना आपल्या शिलाईकाम वगैरे येत नाही, ज्यांच्याकडे मशीन नाही पण त्यांना अशा काही गोष्टी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ खरं तर घेऊन आलेली आहे की बिना शिलाईने सुद्धा त्यांना त्यांचं काम करता येईल. तर गायवासरूच्या अंगावरती ना ही छोटीशी शाल खूप सुंदर दिसते. तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा बघून आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप फॉलो करा, म्हणजे अगदी परफेक्ट बनेल जशी मी बनवते तशी. आता बघा, आपले कटिंग्स वगैरे अशा उरलेल्याच असतात जे माझ्यासारखं असं काही काम करतात, किंवा मग तुम्ही तुमच्या टेलरकडून सुद्धा असे छोटे छोटे तुकडे किंवा पीसेस घेऊन येऊ शकतात. ते फेकूनच देतात, त्यांना त्याचा काही उपयोग नसतो. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. तर बघा, असे छोटे छोटे काही तुकडे आहेत. तर मला जेवढं माप लागणार आहे त्या मापानं अशा पट्ट्या काढून घेतल्या आहेत. काही डबल आहेत, काही सिंगल आहेत. जो कलरचा कापड माझ्याकडे जास्त होता मी ते डबल लेअर घेतलं आणि जो तुकडा सिंगलच होता, छोटासा होता, त्यामध्ये सिंगलच करणार आहे. तर बघा, काही व्हाईट आहे आणि जो ब्लॅक तुम्हाला दिसत आहे ना तो ॲक्च्युली ब्लॅक नाही आहे, तो खूप डार्क बॉटल ग्रीन कलर आहे. तर तो व्हिडिओमध्ये ब्लॅकच दिसत आहे. तर बघा, येल्लोसुद्धा अशी पट्टी होती तर त्याचा मी डबल लेअर करून घेतला. तर अशा पद्धतीने डबल लेअर करून मी कट करून घेतले आहे. आणि आता हे जे 2 लेअर आहे ना ते आपल्याला एकमेकांना चिपकवून घ्यायचे आहे. आता मी पूर्ण कटिंग करून घेते, नंतर मी ते चिपकवून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने सगळे पट्ट्या माझ्या कट करून झालेल्या आहेत. तर आता मी एक एक करून ग्लूगनने व्यवस्थित जे 3 बाजू ओपन आहेत ना त्या मी बंद करून घेणार आहे. ज्या डबल लेअर आहेत त्यांना, आणि ज्या सिंगल आहेत त्या तशाच ठेवणार आहे. तर तुम्ही हे फॅब्रिक ग्लूने केले ना तरीसुद्धा चालेल, व्यवस्थित चिपकतं. तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपण ना ग्लूनं चिपकवलेल्या वस्तू वॉश करू शकत नाही. आता हे जे मी बनवते हे वॉशेबल नाही. जर तुम्हाला हे वॉशेबल बनवायचं असेल तर तुम्ही सगळ्या प्रोसेस करून झाल्यानंतर तुमच्या टेलरकडे देऊन यावर टिपा टाकून घेऊ शकतात. मग हे वॉशेबल होणार. जर तुम्हाला खूप दिवसासाठी किंवा धुवून किंवा स्वच्छ करून वापरायचं असेल तर आता माझ्याकडे शिलाई मशीन आहे. तर मी नंतर त्यावर टीप टाकून घेणार आहे, म्हणजे हे मला खूप दिवसापर्यंत किंवा खूप वर्षानुवर्ष हे मला टिकणार आहेत. तर बघा, पण ज्यांच्याकडे मशीन नाही, ज्यांना हे येत नाही, त्यांना असंही ते यूज करू शकतात. आणि व्यवस्थित जर यूज केलं तर खूप महिने खूप वर्ष हे व्यवस्थित टिकू शकतं. तर बघा, एक एक करून मी सगळ्या चिपकवून घेत आहे. नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. माझ्या देवघरातील गायवासरू थोडं मोठं आहे, त्या हिशोबानुसार मी ह्या करून घेतले आहे. तर तुमच्या देवाऱ्यातील गायवासरू जर छोटं असेल तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या पट्ट्या काढायच्या, नाही तर थोडं मोठं असेल तर यापेक्षा थोडं मोठ्या पट्ट्या काढायच्या. आपल्या हिशोबानुसार तुमची मूर्ती गायवासरूची कशी आहे, आणि जर तुमच्या घरामध्ये शोकेशमध्ये सुद्धा बऱ्याचशा घरी गायवासरूची मूर्ती ठेवलेली असते, खूप मोठी असते, छान, तर त्यावर सुद्धा अशी सुंदर शॉल जर तुम्ही बनवल्या ना तर खूप सुंदर दिसतात. वेल्वेटच्या सुद्धा खूप सुंदर दिसतात. आता माझ्याकडे जे तुकडे उरलेले होते मी त्यातच हे सगळं करत आहे. पण मार्केटमध्ये जर तुम्हाला नवीन कपडा आणून करायचं असेल ना तर खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत. पण कपडा आपल्याला जास्त घ्यावा लागतो अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी. एवढं इन्व्हेस्ट करायला बऱ्याच जणांना जमत नाही, बऱ्याच ताईंना जमत नाही. तर बघा, संपूर्ण पट्ट्या व्यवस्थित चिपकवून झाल्यानंतर मग आपल्याला आता याच्या कडेने लेस लावायच्या आहेत. तर लेससुद्धा वेगळे वेगळे तुकडे माझ्याकडे उरले होते. तर कोणत्या कलरच्या कपड्याला कुठली लेस सूट होते या हिशोबानुसार माझ्या पसंतीनुसार मी सिलेक्ट करून मी त्यांना लावून घेणार आहे. तर बघा, कडेला थोडा थोडा ग्लू लावत घेतला आहे आणि जिथं टर्न येतो ना किंवा कॉर्नर येतो तिथं अगदी छोटीशी घडी मारायची आणि ती लेस टर्न करून घ्यायची आणि मग तिथून लावायची, म्हणजे अगदी परफेक्ट चिपकतं. बघा किती छान कॉर्नर्स तिथं तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी आता सगळ्या जे कलरच्या पट्ट्या आहे ना त्याला मी वेगळ्या वेगळ्या लेसेस लावून घेणार आहे माझ्या आवडीनुसार. जे माझ्याकडे तुकडे उरलेले आहेत तेच यूज करून. तर अशा काही गोष्टी केल्याने ना आपलं जे मटेरियल आहे ना अजिबात वाया जात नाही. ती मोठ्या गोष्टी करताना आपल्याला मोठ्या क्वांटिटी लागते, पण छोट्या गोष्टीसाठी छोटं छोटं लागतं. त्यामुळे जे मोठ्या करताना जे छोटं उरलेलं असते ते आपल्याला यूज करता येते आणि छोट्या गोष्टी क्रिएट करता येतात. तर असंच प्रत्येक क्रिएटर करत असतो, जे वेगळे वेगळे काहीतरी DIY करतात. तर त्यांचं पूर्ण मटेरियल यूजमध्ये पण येतं आणि कुठलंही वाया जात नाही.
तर आता आपल्या सगळ्या ज्या शॉल्स आहेत ना, त्यांना मी अशाच वेगळ्या वेगळ्या लेसेस व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहेत. आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी करताना ना थोडी काळजी घ्यायची, कारण ग्लूगन ने चटका लागू शकतो किंवा हात भाजू शकतो आपला, तर थोडं काळजीने ग्लूगनचा यूज करावा. तर बघा आता अशा पद्धतीने या ग्रीनवरती छोटीशी अशी कटवर्कची लेस मी लावलेली आहेत, तर किती सुंदर दिसत आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी गाय वासरूवरती टाकल्यानंतर ही शॉल कशा दिसतात तेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला असं काही बनवायचं असेल तर एकही स्टेप स्किप्स करू नका, कारण छोट्या-छोट्या गोष्टींना आपल्या कामाला अगदी परफेक्ट बनवत असतात आणि स्टेप बाय स्टेप जर आपण फॉलो केलं ना, तर अगदी प्रोफेशनल आपलं काम होत असतं आणि अगदी परफेक्ट फिनिशिंग आपल्या प्रोडक्टला किंवा आपल्या वस्तूला येत असते. तर बघा अशा पद्धतीने मी आता वेगळ्या वेगळ्या लेस माझ्या चॉईसनुसार सिलेक्ट करून लावून घेतल्या आहेत. आणि थोडंसं त्या 3 जे आधीचे मी बनवले होते ना, ते थोडे मला ब्रॉड वाटत होते, त्यामुळे मी जे हे बाकीचे होते ना त्याला थोडं कट करून घेतलं आणि थोडं चवडी त्याची कमी करून घेतली, म्हणजे ते अगदी परफेक्ट होऊन ते आता मी या व्हिडिओमध्ये काही दाखवणार नाही. तर बघा अशा पद्धतीने जे पीच कलरचं मी बनवलं आहे ना, त्या साईजचे परफेक्ट माझे आहेत, तर ते थोडेसे ब्रॉड झालेले आहेत, त्यामुळे मी तसं करणार आहे. तर बघा असं कपड्यावर ठेवून मी लेस कुठली त्या कपड्याला छान दिसते, हेही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. छोटीशी आहे पण आपल्या कपड्याला कुठली लेस जास्त सूट होते हे बघून जर आपण लावलं ना, तर अजूनच सुंदर आपल्या गोष्टीला लूक येतो. आता हे सगळं करताना कपड्याचे धागे वगैरे कुठे निघले तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचे. लेसचे जे कडा असतात ना, आपण जिथून कट करतो तिथले धागे असले तर तिथं व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा, तिथले धागेसुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचे. आणि कट केल्यावर सुद्धा जर धागे निघतच असतील तर थोडंसं फेविकॉल हाताला घ्यायचं आणि त्या धाग्यांच्या टोकावरती लावून घ्यायचं. नंतर सुकल्यानंतर अजिबात धागा निघणार नाही. मी स्वतः हे फॉलो करते म्हणून तुम्हाला सांगते आहे. ही छोटीशी ट्रिकच आहे. असं केल्याने आपल्या शॉलचे कुठूनही धागे निघणार नाही, व्यवस्थित दिसेल बॅक साईडसुद्धा.
तर बघा अशा पद्धतीने आता आपल्या संपूर्ण शॉल तयार करून झालेल्या आहेत. आता हा बाकीचा पसारा मी नंतर आवरेल. आता तुम्हाला दाखवून देते की किती सुंदर आपल्या ह्या शॉल छोट्या छोट्या तयार झालेल्या आहेत. तर ज्या मी आधी 3 हातात घेतल्या ना त्याच त्या ब्रॉडवाल्या आहेत, त्यांना मी कट करून व्यवस्थित करून नंतर घेणार आहे. तर आता पुढे तुम्ही बघा की गाय वासरूच्या मूर्तीवरती ही शॉल टाकल्यानंतर कसं आपल्या मूर्तीचा लुक येतो किंवा आपल्या देव्हाऱ्यात कसा लुक येणार आहे, थोडीशी आयडिया तुम्हाला येईल. तर तुम्ही तो लुक एन्जॉय करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ, ही कल्पना माझी कशी वाटली आणि तुम्ही जर बनवलं तर कसं बनलं. आणखी काही आयडिया असतील तर त्याही मला सजेस्ट करा, मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.